एक मिनिट, काय झालं? स्वातीचा मोबाईल. चल चल लवकर चेक करूयात आपण. ये. लॉक नाहीये का? नाही. कॉल हिस्ट्री चेक कर. स्वानंदी, हा नंबर दिसतोय तुला? हो. कोणीतरी SS नावाची व्यक्ती स्वातीला सतत कॉल करत होती. कोण आहे SS? कोणाचा नंबर आहे हा? एक काम कर, हा नंबर तुझ्या मोबाईल मध्ये डायल करून बघ. नाही ग, फॅमिलियर कॉन्टॅक्ट नाही हा. SS म्हणजे सुजित सरपोतदार. एक मिनिट, नंबर सांग. हे बघ. JC, हा सुजित सरांचा नंबर आहे. सुजित सरांनी स्वातीला इतके फोन का केले असतील? बघू. हे बघ, या नंबरवरनं स्वातीच्या अकाउंटला बरेच पैसे ट्रान्सफर केले त्यांनी. एक मिनिट. हा तो कॉल केलेला नंबर नाही, हा सुजितचा नंबर नाही. मग कुणाचा नंबर आहे? आणि सुजित सरांनी स्वातीला इतके कॉल्स का केले? कारण सुजितचे आणि स्वातीचे संबंध होते. तुम्ही इथे? नाही 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 नाही, एक मिनिट. जेसीने मला काहीही सांगितलेलं. मी जेसीला जो फोन केला होता तो अजूनही चालू आहे. तोच ऐकत ऐकत मी इथे आलोय. बघ, मी आत्ता कट करतोय फोन. हे बघ, मी जरी पत्रकार असलो तरी आत्ता मी तुम्हा दोघींची मदत करायला इथे आलोय. हे बघ, ही बातमी जर का मला माझ्या फायद्यासाठी वापरायची असती तर मी इथे येण्याआधी ब्रेकिंग न्यूज टीजर करून मोकळा झालो असतो. मी पोलिसांना बोलवलं असतं, हा फोन ताब्यात घ्यायला लावला असता आणि काय काय केलं असतं. पण मी असं काहीही केलेलं नाहीये. सो रिलॅक्स, यू कॅन ट्रस्ट मी. आग असल्याशिवाय धूर निघत नाही आणि काहीतरी कनेक्शन असल्याशिवाय इतके कॉल्स होत नाहीत. सुजित आणि स्वातीमध्ये नक्कीच काहीतरी कनेक्शन होतं आणि ते घट्ट होतं, त्यामुळेच त्यांच्यात इतके फोन कॉल्स झाले. आता त्या दोघांमध्ये काय कनेक्शन होतं? स्वातीच्या मृत्यूशी या सगळ्याचा काय संबंध आहे? या सगळ्याची उत्तरं आपल्याला त्या फोनमध्ये मिळतील. आणि सुजितच्या फोनमध्ये सुद्धा आपल्याला काही पुरावे मिळण्याची शक्यता आहे. पण सुजितचा फोन आपण कसा मिळणार? त्याचं टेन्शन तुम्ही नका घेऊ. सुजित सरांच्या फोन मधनं माहिती कशी काढायची हे माझ्यावर सोडा. आणि हा फोन मी माझ्याजवळ ठेवते. ओके स्वानंदी, हे बघ, काहीही मदत लागली तरी मला फक्त एक फोन कर. हा भाऊ धावून येईल तुझ्यासाठी. हो, पण त्याआधी आपल्याला इकडनं निघायला हवं. त्याआधी आपल्याला ही रूम ॲज इट इज करावी लागेल. करूयात. याला म्हणतात आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो चार. आता सरपोतदारांची सूनच त्यांच्या मुलाच्या विरोधात मला पुरावा आणून देणार असेल, मी का मेहनत करू? सरपोतदार मानकाम एक वेळ खून माफ करेल,
पण त्याचा झालेला अपमान माफ नाही करणार. आता तुमच्याच सुनेच्या मदतीने तुम्हाला आयुष्यातून कसा उठवतो ना ते बघाच. स्वानंदी, 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 मी आलोय. स्वानंदी, बाहेर आहे, तुमच्याकडे एक सरप्राईज आहे. स्वानंदी, स्वानंदी कुठे गेले? या परत बंगल्यावर काम करायला गेल्या. स्वानंदी, अहो कुठे होता तुम्ही? हा, तुम्हाला शोधायला बाहेर पडत होतो. कुठे होता? म्हणे सर मी ते स्वानंदी, तुम्हाला जिथे जायचं तिथे जात जा, पण सांगून जायचं ना. आणि तुम्ही आराम करायला हवा ना. डॉक्टरांनी सुद्धा आरामच करायला सांगितलं तुम्हाला. का काम करताय तुम्ही? स्वानंदी, तुम्ही घरी दिसला नाही ना, मग नको नको ते विचारतात माणसाला. अस्वस्थ वाटतं. सर सॉरी. स्वानंदी, मी तुमच्याकडे एक सरप्राईज आणलं. सरप्राईज? हा. काय? गेस करा. चाफ्याची फुलं. आपण नेक्स्ट टाइम नक्की. सेकंड चान्स. ड्रेसचा कापड? नाही हो, ड्रेसचं कापड का आणेल? मला कळतं का त्यातलं फारसं? चाफ्याची फुलंही नाही, ड्रेसचा कापड नाही. मग हो, सन बेकरीचे पॅटीस. क्या बात आहे स्वानंदी. कसं काय ओळखलं तुम्ही? हे बघा. मुळी सर, मला माहितीये तुम्हाला माझ्या सगळ्या आवडी निवडी माहिती आहेत आणि त्या तुम्ही खूप उत्तम पद्धतीने जपता. म्हणून मला माहिती होतं माझ्याच आवडीचं काहीतरी आणलं असेल. स्वानंदी, यालाच तर लाईफ पार्टनर म्हणतात. लाईफ पार्टनर जो आपल्या पार्टनरच्या सगळ्या मनातल्या गोष्टी ओळखतो, त्या सांभाळतो. तुम्ही या, बसा.